उद्योगपती विजय माल्याचा एक खळबळजनक पॉडकास्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। यूट्यूबर राज शमानी याच्या पॉडकास्टमध्ये तब्बल 4 तास 18 मिनिटं बोलताना माल्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। परंतु काहींच्या मते हे खुलासे यापूर्वीही झालेले आहेत, त्यात काही नवीन नाही। तर अन्य काहींच्या मते माल्याने प्रथमच स्वतः या संपूर्ण विवादावर भाष्य केले आहे। खरं तर ही मुलाखत गेल्या 9 वर्षात माल्याचं पहिलं इतकं विस्तृत सार्वजनिक वक्तव्य आहे। पण ही मुलाखत इतकी चर्चेत का आहे, माल्याने यात काय सांगितले आणि तो जर निर्दोष आहे तर भारतात येऊन कोर्टात आपली बाजू तो का मांडत नाही, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित वेळेअभावी ही 4 तासांची मुलाखत पाहिली नसेल, म्हणून तुमच्यासाठी या सर्व प्रश्नांवर पुढील काही मिनिटातच आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। विजय माल्याने या मुलाखतीत त्याच्या व्यक्तिगत आयुष्यापासून ते किंगफिशर एअरलाइन्सच्या पतनापर्यंत अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने भाष्य केले। त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात। पहिला मुद्दा किंगफिशर एअरलाइन्सच्या पतनाचा आहे। माल्याने 2008च्या जागतिक आर्थिक मंदीला म्हणजे संकटाला किंगफिशरच्या पतनाचं प्रमुख कारण ठरवलं। त्याने सांगितलं की त्याने तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडे मदत मागितली होती। त्यांना विमानांची संख्या कमी करायची होती, कर्मचारी कपात करायचे होते, परंतु त्यांना तसं करण्यास मनाई करण्यात आली। माल्याच्या मते सरकारने म्हणजे तत्कालीन काँग्रेस सरकारने सांगितलं की तुम्ही व्यवसाय सुरू ठेवा, बँका तुम्हाला मदत करतील, पण ही मदत कधीच मिळाली नाही आणि किंगफिशरला सर्व उड्डाणं रद्द करावी लागली। दुसरा मुद्दा बँक कर्ज आणि वसुलीच्या बाबतीतला आहे। माल्यावर 9,000 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणुकीचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे, पण त्याने हा दावा केला आहे की त्याची एकूण देय फक्त 6,203 कोटी रुपये होती आणि भारतीय सरकारने बँकांमार्फत 14,100 कोटी रुपये वसूल केले, म्हणजेच त्याच्याकडून दुप्पट रक्कम वसूल झाली। त्यामुळे त्याला चोर म्हणणं चुकीचं आहे असे तो म्हणतो। मीडियाच्या भूमिकेबद्दलही माल्याने टीका केली आहे। विजय माल्याने भारतीय मीडियावर टीका करत असताना सांगितले की एका विशिष्ट वृत्तवाहिनीने त्याची प्रतिमा डागाळली। त्याच्या मते मीडियाने त्याच्या प्रकरणाला अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडलं, ज्यामुळे त्याला भगोडा किंवा पळपुटा ठरवलं गेलं। RCB आणि IPL बद्दलही माल्याने चर्चा केली आहे। माल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCBच्या निर्मितीची कहाणी सांगितली। त्याने दावा केला की त्यानेच विराट कोहलीला संघात आणलं होतं। तसंच IPL मधील त्याच्या अनुभवांवरही तो बोलला आहे। मुलाखतीचा सर्वात वादग्रस्त भाग होता माल्याचा तो दावा ज्यात त्याने सांगितलं की 2016 मध्ये भारत सोडण्यापूर्वी त्याने तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांना याबाबत आधीच सांगितलं होतं। माल्या म्हणतो की मी संसदेत अरुण जेटलींना भेटलो आणि सांगितलं की मी जिनेवामध्ये FIA वर्ल्ड काउन्सिलच्या बैठकीसाठी लंडन मार्गे जात आहे, मी परत येईन। तसंच मी बँकांची तडजोड करण्यासाठी देखील मध्यस्थ करावी असंही सांगितलं होतं। माल्याने असंही म्हटलं की ही भेट काही औपचारिक भेट नव्हती, तर संसदेत चालता चालता झालेली संक्षिप्त भेट होती। त्याने दावा केला की त्याला कोणत्याही लुकआउट नोटीसची माहिती नव्हती आणि त्याचा पासपोर्ट रद्द झाल्यामुळे तो लंडनमध्येच अडकला गेला। त्याने हेही स्पष्ट केलं की तो पळून गेला नाही, तर ही नियोजित यात्रा होती। या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। काँग्रेसने यावरून मोदी सरकारवर टीका केली आणि म्हटलं की माल्याला जेटलींनीच पळून जाण्यास मदत केली। काँग्रेस नेत्यांनी हा मुद्दा भगोडा अर्थशास्त्र या नावाने उपस्थित केला। दुसरीकडे अरुण जेटली यांनी 2018 मध्ये माल्याच्या या दाव्याचे खंडन केले होते। त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं होतं की माल्याशी कोणतीही औपचारिक भेट झाली नव्हती आणि त्यांचे आरोप तथ्यहीन आहेत। ही मुलाखत अनेक कारणांमुळे चर्चेत आहे। त्यातील काही प्रमुख कारणांची चर्चा करणं गरजेचं आहे। त्यातलं पहिलं कारण असं की विजय माल्याने या विषयावर तब्बल 9 वर्षांनंतर मौनभंग केला आहे। 2016 मध्ये भारत सोडल्यानंतर माल्याने पहिल्यांदाच इतक्या विस्तृतपणे आपली बाजू मांडली। त्याने यापूर्वी असे खुलासे केले नव्हते, त्यामुळे याने सर्वांचं लक्ष वेधलं। ही मुलाखत सार्वजनिक झाल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। हे देखील मुलाखत चर्चेत राहण्यामागचे दुसरे कारण आहे।
माल्ल्याच्या जेटलींविषयीच्या दाव्याने काँग्रेसला मोदी सरकारवर हल्ला चढवण्याची संधीच दिली। मुलाखतीदरम्यान माल्ल्याने केलेल्या निर्दोषतेच्या दाव्याने ही मुलाखत जास्त चर्चेत आली। माल्ल्याने स्वतःला पळपुटा नसल्याचं सांगून बँकांनी जास्त वसुली केल्याचा दावा करून लोकांच्या मनात प्रश्न निर्माण केला। माल्ल्याने मी चोर नाही आणि मला माझ्या चांगल्या कामांसाठी लक्षात ठेवावं असं देखील म्हटलं आहे। याशिवाय सोशल मीडियाचा प्रभावही महत्त्वाचा ठरला आहे। पॉडकास्टच्या क्लिप्स सोशल मीडियावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या, यामुळे ही चर्चा आणखीनच चर्चेत आली। माल्ल्या जर निर्दोष आहे तर तो भारतात येऊन कोर्टात आपली बाजू का मांडत नाही? याबाबत त्याने पॉडकास्टमध्ये सांगितलं की त्याला भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, परंतु त्याला भीती आहे की सरकार आणि काही माध्यम त्याला तुरुंगात टाकण्याच्या मागणीवर अडून आहेत। त्याच्या मते त्याला तिहारच्या तुरुंगात कोंडून जेलचं जेवण खाताना पाहण्याची काहींची इच्छा आहे। तसंच त्याचा पासपोर्ट रद्द झाल्याने त्याला लंडनमध्येच राहावं लागत आहे। भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे, परंतु ब्रिटिश कोर्टात ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आहे। 2020 मध्ये ब्रिटिश सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका फेटाळली, परंतु अंतिम निर्णय ब्रिटिश गृहमंत्र्यांकडे आहे। माल्ल्याने असंही सांगितलं की जर त्याला योग्य संधी मिळाली आणि त्याच्या विरुद्धचा दृष्टिकोन निष्पक्ष झाला तर तो भारतात परत येण्याचा विचार करू शकतो, पण सध्याच्या परिस्थितीत त्याला ती शक्यता कमी वाटते। विजय माल्ल्याची ही मुलाखत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे। त्याने केलेले दावे आणि खुलासे यांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। माल्ल्या खरंच निर्दोष आहे की हा त्याचा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आहे? याचा निर्णय केवळ कोर्टच करू शकतं, परंतु न्याय व्यवस्थेवर विश्वास दाखवणारा माल्ल्या भारतात येऊन न्यायिक प्रक्रिया का पूर्ण करत नाही, त्यासाठी का तो तयार नाही, यावरूनच विजय माल्ल्याचा भारतीय न्याय व्यवस्थेवर किती विश्वास आहे हे दिसून येते। शिवाय माल्ल्याच्या मते काही लोक त्याला जेलमध्ये टाकण्यास तयार आहेत, परंतु ती लोक म्हणजे नेमकी कोणती याबाबत माल्ल्याने थेटपणे काहीही बोललेले नाही। माल्ल्यावर लागलेला चोर हा टॅग तेव्हाच दूर होईल जेव्हा तो भारतात येऊन इथली न्यायिक प्रक्रिया पूर्ण करेल व कोर्ट त्याला दोषमुक्त करेल। लंडनमध्ये बसून कोणत्या एका मुलाखतीद्वारे स्वतःला निर्दोष सिद्ध करता येणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की की ही मुलाखत भारतीय राजकारण आणि समाजात बराच काळ चर्चेत राहणार आहे। तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।